नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PYQ विश्लेषण सिरीजच्या या चौथ्या भागात तुमचं स्वागत करतो. 2019 पासून तर 2025 पर्यंतचे PYQs आपण या सिरीजमध्ये बघतोय आणि या सिरीजचा हा चौथा व्हिडिओ म्हणजेच 2022 चे PYQ विश्लेषण आज आपण बघणार आहोत. तर भूगोल विषयामध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क काढायचे आहेत, तर 100% ही PYQ विश्लेषण सिरीज ही तुमच्यासाठी खूप खूप महत्त्वाची आहे. तर चला जास्त वेळ न घेता आजच्या या PYQ सिरीजच्या सेशनला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, आपला पहिला प्रश्न आहे, खालील विधाने पहा. सागर चक्रीवादळाने मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झालं होतं. म्हणजे सागर चक्रीवादळ हे मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झालं होतं. दुसरं विधान आहे, सागर चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. खरं पाहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, हे थोडस वर्ष हे आपलं पूर्णपणे या ठिकाणी चुकलेलं आहे. इवन याने दक्षिण किनाऱ्याची कोणतंही नुकसान असं केलेलं नव्हतं. म्हणजे या वादळाबद्दलची जी काही माहिती आपल्याला दिलेली आहे, तर हे दोघीही विधानं चुकीचे आहेत. म्हणजे काय, दोन्हीही विधानं ए व ब हे बरोबर नाही असं आपण म्हणू शकतो. मग असं कसं काय, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ऍक्च्युअल मे 2018 मध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे सागर सायक्लोन एक प्रमुख उष्णकटिबंधीय चक्रीवादळ होते. प्रामुख्याने सोमालियाचा भाग, सोमालिया लँडला याने तडाखा दिला होता असं म्हणायला हरकत नाही. हे वादळ एक ॲडनच्या आखाडात तयार झालं होतं असं म्हणायला हरकत नाही. आता हा प्रश्न थोडासा करंट रिलेटेड होता, म्हणजे 2022 ला विचारलाय, म्हणजे 2019च्या आजूबाजूच्या वर्षात मधला हा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही. 2018च्या आजूबाजूच्या वर्षामधला हा प्रश्न आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या वर्षी 2026च्या एक्झामला काही प्रश्न येऊ शकतात आणि ते प्रश्न 2025 मध्ये झालेल्या चक्रीवादळांवर येऊ शकतात. कारण मे 2026 मध्ये आपली एक्झाम आहे. त्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या टॉपिकवर आपल्याला प्रश्न 100% येऊ शकतो. मग बघा, तर शक्ती नावाचं चक्रीवादळ आहे जे 2025च्या ऑक्टोबर महिन्यात आलं होतं. अरबी समुद्र किनाऱ्यावर थेट लँडफॉल मात्र झाला नाही त्याचा, मात्र इम्पॅक्ट त्याचा अरबी समुद्रामध्ये झाला होता. आणि नाव सुचवणारा देश हा श्रीलंका होता. आपल्याला नावं पण विचारतात की कोणत्या देशाने कोणतं नाव दिलेलं आहे, सांगेल मी याबद्दलची स्टोरी तुम्हाला. त्यानंतर मोन्था हे ऑक्टोबरच्या शेवटी आलं होतं. आंध्र प्रदेश जवळ याचा लँडफॉर्म झाला होता. ओडिसा, तेलंगणा, तमिळनाडू या राज्यांना त्याने इम्पॅक्ट दिला होता. खास करून बे ऑफ बेंगॉल मध्ये तयार झालेलं होतं. थायलंड या देशाने याचं नाव दिलेलं होतं. त्यानंतर तिसरं होतं सिनेआर. सेनेआर जे वादळ होतं हे नोव्हेंबर 2025 मध्ये आलं होतं. इंडोनेशियाच्या किनारपट्टीवर या वादळाने तडाखा दिला होता. भारतावर काहीसा परिणाम त्याचा झाला होता. युनायटेड अरब अमिरात UAE ने हे नाव दिलेलं होतं. त्यानंतर तिसरं वादळ होतं दित्वा. दित्वा नोव्हेंबरच्याच महिन्यात आलं होतं. श्रीलंका आणि दक्षिण भारत, तामिळनाडूमध्ये याचा इम्पॅक्ट झाला होता. येमेन या देशाने याचं नाव दिलेलं होतं. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात. तर चक्रीवादळांना नावे हे 13 देश आहेत जे बे ऑफ बेंगॉल आणि अरेबियन सीला जोडलेले देश आहेत. हे 13 देश 13 नावं ठरवतात आणि असे एकूण 169 नावांची यादी बनते आणि रोटेशन पद्धतीने वेगवेगळे देश आपलं नाव सुचवत असतात. नाव असं असावं ज्याच्याने धार्मिक वाद होऊ नये किंवा खास करून कोणाच्या भावना दुखावू नये, अशा प्रकारचे छोटे शब्द आणि इफेक्टिव्ह शब्द किंवा ज्याचा अर्थ निघतो अशा शब्दांची नावं दिली जात असतात. आता अगोदर काय होतं, फक्त पुरुषांचीच नावं दिली जायची, नंतर यामध्ये बदल झालेला आहे. सो अशा पद्धतीने चक्रीवादळांना खास करून ही नावं दिली जातात. याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन आपला, महाराष्ट्रातील मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्यम दृष्टीने मध्याश्म युग आणि मानवी दृष्टीने जर बघितलं, मानवी वसाहतीच्या दृष्टीने मध्याश्म युग आणि ताम्रपाषाण युगाच्या संदर्भात टिंबटिंब येथे संशोधन करण्यात आलं. आता खरं पाहिलं तर पाटणे, जळगाव इथंही या काळातले अवशेष सापडतात. हातकंबा, रत्नागिरी इथंही या काळातले अवशेष सापडतात
आणि इनामगाव पुणे या ठिकाणीही इथं या भागातले अवशेष या ठिकाणी सापडून येतात. त्यामुळे वरीलपैकी सर्व असं याचं उत्तर मानता येईल. खरं तर हा थोडासा इतिहासाचा प्रश्न आहे आणि तो विचारून टाकलेला आहे आपल्याला भूगोलमध्ये. तर समजून घ्या, थोडंफार सेटिंग मध्ये होत असतं. तर हा एक्सपेक्टेड होता इतिहासामध्ये, पण भूगोलच्या दृष्टीने विचारून टाकलेला आहे. त्यानंतर तिसरा आणि महत्वाचा प्रश्न आहे जोड्या लावा. देश आणि क्षेत्र आणि स्थलांतरित शेती. आता जर तुम्ही राज्यसेवेचा PYQ अनालिसिस करतायत 2013 पासून तर 2025 पर्यंत, तो तुम्हाला मोस्ट ऑफ दी वेळा स्थलांतरित शेतीवर प्रश्न आलेले दिसतील. म्हणजे हा हॉट टॉपिक आहे. दरवर्षी याच्यावर प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बघा, यावर प्रश्न येऊ शकतो, 100% येऊ शकतो. बघा मग भारतामध्ये झूम ही स्थलांतरित शेती म्हणजे अच 4 आहे. आता एवढं आपल्याला माहिती की भारतामध्ये झूम शेती होते. मग आणि ती पण आसाम राज्य किंवा पूर्वांचल राज्य जे आहेत, पूर्वेकडील राज्य, त्या राज्यांमध्ये केली जाते. म्हणजे मग दोन ऑप्शन तर आपले इलिमिनेट झाले. बरोबर. मी आता तुम्हाला नुसतं PYQ अनालिसिस करून देत नाही, मी इलिमिनेशन पद्धतीने कशा पद्धतीने उत्तर काढायचं ते पण सांगत असतो. मग त्यानंतर बघा, सगळ्यात महत्वाचं, मध्य अमेरिकेमध्ये जर आपण बघितलं तर मिल्पा नावाची शेती केली जाते. ब्राझीलमध्ये रोका नावाची शेती केली जाते आणि इंडोनेशिया किंवा मलेशियामध्ये लडांग नावाची शेती केली जाते. आता बऱ्याच ठिकाणी लडांग हे मलेशिया मानलं जातं, म्हणून मी दोघेही ऑप्शन तुम्हाला सांगितलं. तर थोडक्यात आपण जर आन्सर बघितलं तर अच 4 आहे. अच 4 वरून 2 ऑप्शन गेले, पण बच हे 3 आहे, म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपलं काय याचं उत्तर या ठिकाणी येणार आहे. म्हणजे आपण बघू शकतो अच 4, बच 3, त्यानंतर कच 2 आणि डच 1, म्हणजे उलट्या क्रमाने आपल्याला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, याचं थोडंसं अनालिसिस पण आपण बघूया. बघा मग, मध्य अमेरिकेमध्ये मिल्पा आहे, ज्याबद्दल मी तुम्हाला नुकतीच काय दिली आहे, माहिती दिलेली आहे. त्यानंतर व्हेनेझुएलामध्ये कोनुकू ही शेती केली जाते. त्यानंतर ब्राझीलमध्ये रोका, बघा मी सांगितलं तुम्हाला. कांगो या देशामध्ये मसोले ही नावाची स्थलांतरित शेती केली जाते. त्यानंतर श्रीलंकेमध्ये चेना नावाची स्थलांतरित केली जाते. थायलंडमध्ये तमराई नावाची स्थलांतरित शेती केली जाते. त्यानंतर व्हिएतनाममध्ये रे नावाची स्थलांतरित शेती केली जाते. मलेशियामध्ये लदांग नावाची स्थलांतरित शेती केली जाते. ऍक्च्युअल यांनी आपल्याला लदांग हे इंडोनेशिया दिलेलं आहे, बट आपण इंडोनेशियामध्ये जर बघितलं तर हुमा नावाची शेती केली जाते. आता थोडंसं जवळचा ऑप्शन त्यांनी दिला होता. फिलिपाईन्स मध्ये कॅनागिन किंवा कॅंगिंग नावाची शेती केली जाते आणि म्यानमारमध्ये ट्वँगा नावाची शेती केली जाते. हे सगळेच्या सगळे ऑप्शन्स आपल्यासाठी मोस्ट ऑफ दी IMP आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या टॉपिकवर 100 आणि 100% आपल्याला प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे हा टॉपिक खूप चांगल्या पद्धतीने करून जा. त्यानंतर आता हाच टॉपिक करून जा का, तर भारताच्या पण स्थलांतरित शेती महत्वाच्या आहेत, त्या पण करून जा. कारण कधी कधी आयोग काय करेल, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतो. म्हणजे भारताच्या स्थलांतरित शेतीवर पण प्रश्न विचारू शकतो. म्हणून बघू शकतो आपण भारताच्या स्थलांतरित शेतीवर पण प्रश्न विचारून शकतो. मग बघा, मणिपूरमध्ये पांबलू नावाची स्थलांतरित शेती केली जाते. ईशान्य भारतामध्ये झुमिंग, आता झूम किंवा झुमिंग केली जाते. झारखंडमध्ये करुआ नावाची स्थलांतरित शेती केली जाते. हिमालयन पट्टामध्ये खील नावाची स्थलांतरित शेती केली जाते. आग्नेय राजस्थानमध्ये वारले नावाची स्थलांतरित शेती केली जाते. आणि पश्चिम घाटमध्ये बघा, ही IMP आहे, ही हा जो पॉइंट आहे पश्चिम घाटचा IMP आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न 100% विचारला गेलेला आहे. त्यामुळे हा आपण पाठच करून घ्यायचा. त्यानंतर आसाममध्ये झूम हा सुद्धा आलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये पोडू किंवा पेंडा, मध्य प्रदेशमध्ये बेवर, आता हा सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे, कारण छत्तीसगडमध्ये पण बेवर दिसून येते. पोनम आणि कुमरी हे केरळमध्ये आहे. कुमरी आपण आताच बघितलं, वेस्टर्न घाट. त्यानंतर छत्तीसगडमध्ये दीपा आहे, बेवर आहे, माशा आहे, बेरा आहे, पेंडा आहे, पोडू पण आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण बघा, ओडिसामध्ये जर गेलो तर पोडू, डुंगर, बिंगरा, दाबी, कोमान, पामा अशा स्थलांतरित. पण पोडू महत्वाची आहे इथली. पोडू ही स्थलांतरित शेती या ठिकाणी अत्यंत अत्यंत महत्वाची आहे. सो या पद्धतीचा प्रश्न आपल्याला 100% येणार एक्सपेक्टेड आहे. चला नेक्स्ट, म्हणजे मी तुम्हाला इथं सगळं सांगून दिलंय. आता हे तुम्ही करून जाणार का, हे महत्वाचं आहे. हे करून जा तुम्ही, ठीक आहे. तिसरा महत्वाचा आहे बघा, चौथा प्रश्न महत्वाचा आहे आपला, सेपिड सिद्धांत. आता सेपिड सिद्धांत
कोणी मांडला, विद्युत चुंबकीय सिद्धांत कोणी मांडला, तेजोमेघ सिद्धांत कोणी मांडला आणि जोडतारा सिद्धांत कोणी मांडला. आता तुम्हाला मी अगोदर पण याविषयी सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि या टॉपिक विषयी आपण डिटेल पण घेतलंय, कारण 2019 ला पण यावर प्रश्न होता, 2020 ला पण यावर प्रश्न होता आणि आता 2022 मध्ये पण आहे. म्हणजे हा टॉपिक हॉट टॉपिक आहे, याच्यावर प्रश्न आलेले आहेत. हे पृथ्वीचे विश्वाचे उत्पत्तीशी संबंधित सिद्धांतावर 100 आणि 100% प्रश्न येतात. मग बघा, आता सगळ्यात महत्वाचं मला काय माहिती आहे, तर मला माहिती आहे तेजोमेघ सिद्धांत, जो की लाप्लासने मांडला होता. बरोबर, म्हणजे क च एक, मी एक ऑप्शन शोधेल की जिथं क च एक मला सापडेल आणि तो एकमेव ऑप्शन आहे. म्हणजे मला जर असं डायरेक्ट इलिमिनेशन पद्धतीने उत्तर काढायचं तर मी असं काढेल, कारण लाप्लास फेमस आहे, लाप्लासच्या थेरी फेमस आहे, त्यामुळे तेजोमेघ सिद्धांत हा लॅपलासची जोडी लागल्या लागल्या आपल्याला उत्तर निघून जातं 1 नंबर. म्हणजेच काय, सेपिड सिद्धांत डॉक्टर बॅनर्जी यांनी मांडलेला आहे. त्यानंतर आपण जर बघितलं विद्युत चुंबकीय सिद्धांत, हा जर आपण बघितला तर विद्युत चुंबकीय सिद्धांत ऑल्फेन यांनी मांडलेला आहे. आणि जोड तारा सिद्धांत हा सुद्धा, याच्यावरून पण उत्तर काढू शकतात तुम्ही, लिटन हा जोड तारा सिद्धांतावरून सुद्धा उत्तर निघतं. मी याच्यावरून पण तुम्हाला काढून दाखवू शकलो असतो, पण मला जास्त सोपं काय वाटलं, लाप्लास वाटला, म्हणून मी लाप्लास वरून याचं उत्तर दिलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, माहिती दिली बघा जॉईन करून, सेपिड सिद्धांत डॉक्टर बॅनर्जी, विद्युत चुंबकीय सिद्धांत ऑल्फेन, तेजोमेघ सिद्धांत लॅपलास आणि जोडतारा सिद्धांत लिटन. आता हे तुमच्या माहितीसाठी दिलेलं आहे फक्त. त्यानंतर बघा, टिंबटिंब हे मानवी भूगोलाचे जनक आहेत. आता सगळ्यात महत्वाचं काय विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्याच संदर्भामध्ये किंवा इंटरनेटला जर तुम्ही सर्च केलं किंवा राज्यसेवा मेन्सचा जरी तुम्ही विचार केला, तर त्यावेळेस जर आपण विचार केला ना, तर विद्यार्थी मित्रांनो मानवी भूगोलाचे जनक याचं उत्तर तुम्हाला कार्ल रिटर पण दिसेल. बघा कोण दिसेल, कार्ल रिटर हा सुद्धा दिसेल, कारण या दोघांचं सोबत संशोधन या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे विडाल डी लाब्लाश हे याचं उत्तर आहे. बरेच जण याच्यात कन्फ्यूज होऊ शकतात, पण ऑप्शन नाहीये. आणि हेकेटियसला जॉग्राफीचं जनक मानलं जातं, तसं तर एरेस्टोस्थेनिसला पण मानलं जातं, पण हिकेटियसला पण मानलं जातं. म्हणून बघा विडाल डी ब्लास हे आपल्यासाठीच बेस्ट ऑप्शन आहे. थोडंसं बघा मोठं पण आहे, असं लॉजिक पण बरेच जण सांगतात, तर कधी कधी असे लॉजिक लागतात, पण प्रत्येक वेळी लागेल असं नाही. नाहीतर ग्रुप बी तुम्हाला माहिती आहे काय झालं होतं, तिथं सगळ्यांचा गेम झाला. मग बघा, आधुनिक भूगोलचा सिद्धांत ज्याला जनक म्हणतो आपण, तो आहे अलेक्झांडर व्हॉन हॅम्बोल्ट बऱ्याचशा सिद्धांतांचा जनक मानला जातो किंवा बऱ्याचशा जॉग्राफीच्या शाखांचा जनक मानला जातो. मानवी भूगोलचा विडाल डी ब्लास किंवा कार्ल रिटर, राजकीय भूगोलचा फेडरिक रॅडझेल आहे, भूआकृती शास्त्राचा विल्यम मॉरिस डेव्हिस आहे, म्हणजे जिओमॉर्फोलॉजीचा जनक, हवामानशास्त्राचा व्लादिमीर कोपेन मानला जातो. आता काही संदर्भामध्ये अलेक्झांडर हॅम्बोल्ट पण दिलेला आहे. त्यानंतर महासागरशास्त्र मॉरी यांच्याशी संबंधित आहे, जैव भूगोल अल्फ्रेड रसेल वॉलेस यांच्याशी संबंधित आहे, आर्थिक भूगोल जॉर्ज चिशोल्म याच्याशी संबंधित आहे, आणि ऐतिहासिक भूगोल जॉर्ज किस याच्याशी संबंधित आहे. बरेचसे नावांमध्ये थोडासा गोंधळ आहे विद्यार्थी मित्रांनो. इंटरनेटवर जर टाकलं आपण गुगलवर वगैरे, तर 2-3 संदर्भ आपल्याला भेटतात. त्यामुळे मी बऱ्याचदा सर्च मारूनच हे केलेले आहेत, 2-3 ठिकाणी सर्च करूनच, तर यामध्ये थोडे कन्फ्युजन्स आहेत. त्यामुळे आयोगाचे जे प्रश्न आलेले आहेत, मेन्सचे जे प्रश्न आले ते व्यवस्थित बघा, तुम्हाला याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. त्यानंतर बघा, जोड्या लावा. आता मी पूर्ण व्हेरीफाय करूनच ते तुम्हाला दिलेले, त्यामुळे तुम्ही ते वापरू शकतात, काही अडचण नाही. त्यानंतर बघा, जोड्या लावा हा महत्वाचा पुढचा प्रश्न, प्रवाहाचे प्रकार आणि स्पष्टीकरण. खरं तर नदीच्या प्रवाहांवरचा हा प्रश्न आहे की नदी नेमकं कशा पद्धतीने वाहते, कोणत्या प्रवाह तिचा आहे, किंवा तिचं एक प्रकारचं पॅटर्न, ड्रेनेज पॅटर्न या संदर्भातला हा प्रश्न आहे. मग बघा, आता खडकाच्या मूळ उताराने नियंत्रित प्रवाह जो मूळ उताराने वाहतो त्यांना आपण अनुवर्ती किंवा अनुषंगिक नद्या असं म्हणतात. यांना अँटीसिडंट रिव्हर म्हणतात. काय म्हणतात यांना? अँटीसिडंट रिव्हर, सबसिक्वेंट रिव्हर म्हणजे जे प्रवाहाच्या उताराच्या मूळ दिशेने वाहतात त्यांना कॉन्सिक्वेंट किंवा सबसिक्वेंट, म्हणजे उताराला धरून वाहणाऱ्या. आता याच्यात सबसिक्वेंट पण येतात आणि कॉन्सिक्वेंट. मग या आहेत कॉन्सिक्वेंट रिव्हर, म्हणजे अनुवर्ती नद्या ज्या उताराला धरून वाहतात अशा नद्यांना कॉन्सिक्वेंट रिव्हर म्हणतात.
त्यानंतर ऑफ सिक्वेंट म्हणजे प्रत्यानुवर्ती, म्हणजे जे उताराच्या अगदी विरुद्ध दिशेने वाहतात. म्हणून बघा, खडकाच्या नदीच्या विरुद्ध वाहने म्हणजेच प्रत्यानुवर्ती. प्रत्यानुवर्ती म्हणजे काय? अपोजिट डायरेक्शनने वाहणारी नदी. परावर्ती, दृश्यांमध्ये दरी तयार होऊन प्रवाह वाहणे. आणि गुंफित प्रवाह, प्रवाहाची आपसात जोडलेली व्यूहरचना. आता तुम्ही जर ड च 4 बघितला, आता गुंफित गिरिपाद आपण पाहिलेले आहेत, गुंफित प्रवाह पण पाहिला, तर याच्यावरून काय दिसते की गुंफलेली स्ट्रक्चर आहे. म्हणजेच काय? प्रवाहाची आपसात जोडलेली व्यूहरचना आहे. म्हणजे ड च 4 आहे. ड च 4 असणारा एकमेव ऑप्शन आहे बघा, डायरेक्ट उत्तर आहे. म्हणजे एलिमिनेट करताना सुद्धा डायरेक्ट उत्तर आपली निघतात विद्यार्थी मित्रांनो. आणि डायरेक्ट उत्तर वरून तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकतात. सो लक्षात घ्या, या पद्धतीचं उत्तर तुम्हाला काढता येईल. सो ड च काय मग 4 होतं, म्हणून याच्यावरून हा उत्तर काढलेला आहे. हे सगळे प्रवाह. आता मी थोडक्यात तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती देतो बघा. पुढे आहे का ब्लँक? मी नाही सोडलेलं आहे, इथंच सांगतो बघा. आता बघा, ही मूळ नदी आहे बघा, ही प्रवाहाच्या दिशेने वाहते, मूळ उताराच्या दिशेने. मग या नदीला काही नद्या येऊन भेटतात. आता बघा, या अशा उपनद्या येऊन भेटतात बघा, या दिशेने, या दिशेने, या दिशेने असे उपनद्या येऊन भेटतात बघा. ओके, या उपनद्या झाल्या आपल्या भाषेत. पण खरं तर या नदीला अनुवर्ती नदी म्हणतात बघा. अनुवर्ती म्हणजे उताराच्या दिशेने खडक रचनेमध्ये वाहते. आणि या ज्या नद्या आहेत यांना उपानुवर्ती, म्हणजे उपनद्या ज्यांना म्हणतो त्यांना उपानुवर्ती किंवा उपानुषंगिक पण म्हणतात. हे नाव आहेत. सबसिक्वेंट रिव्हर आणि हिला कॉन्सिक्वेंट रिव्हर म्हणतात. आणि बघा, ही आहे ऑफ सिक्वेंट रिव्हर, म्हणजे जे बघा, मुख्य नदीच्या विरुद्ध दिशेने ज्या नद्या येऊन भेटतात त्यांना प्रत्यानुवर्ती नद्या म्हणतात बघा. प्रत्यानुवर्ती, मूळ नदीला अगदी विरुद्ध दिशेने, म्हणजे ही मूळ नदी आहे बघा, या अनुवर्ती नदीला अपोजिट डायरेक्शनने उपनद्यांना जाऊन भेटते, बट अपोजिट डायरेक्शनने येत आहेत, नदीच्या अपोजिट डायरेक्शनने, त्यांना प्रत्यानुवर्ती. आणि जर नदीच्या डायरेक्शनने असतील तर त्यांना नवानुवर्ती किंवा नवानुषंगिक नद्या म्हणतात बघा. या दिशेने येत असतील तर त्यांना नवानुषंगिक नद्या अशा नावं दिली जातात. सो अशा पद्धतीने याला आपण आपलं ड्रेनेज पॅटर्न, आपल्या सोप्या भाषेत याला आपण नद्या, उपनद्या, सहाय्यक नद्या असं म्हणतो. पण ड्रेनेज पॅटर्नच्या सिस्टीम मध्ये, जॉग्राफिकल सिस्टीम मध्ये, हे तुम्ही जर आपण पुढे घेणार आहोत जगाच्या भूगोलची जी सिरीज आहे, त्या सिरीज मध्ये तुम्हाला हा टॉपिक मी शिकवेल, नदीचं प्रारूप. या टॉपिक मध्ये आपल्याला हा टॉपिक बघणारे नदीचे पॅटर्न पण येतात, ज्याच्यावर आपल्याला बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत की कोणता पॅटर्न आहे. तर ते सगळं शिकायचं असेल तर हा भाग आपल्याला शिकवा लागणार आहे. सो समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचंय या ठिकाणी. चला नेक्स्ट, मग त्याचं उत्तर काय आपण बघितलं. सो 2 नंबरचं त्याचं उत्तर आहे. अनुवर्ती नद्या म्हणजे काय? मूळ उताराच्या नियंत्रित प्रवाह. त्यानंतर बीचा आहे 3, म्हणजे खडकाच्या नदीच्या विरुद्ध दिशेने वाहताने. आणि परावर्ती म्हणजे काय? की दृश्यांमध्ये दरी तयार होऊन प्रवाह तयार होतात. आणि गुंफित प्रवाह म्हणजे प्रवाहाची आपसात जोडलेली व्यूहरचना, हा सुद्धा एक प्रकार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील विधाने पहा पुन्हा. झेलम ही सिंधू नदीची उपनदी असून ती उलर सरोवरातून वाहते. अगदी करेक्ट आहे. झेलम नदी ही उलर सरोवरामधून वाहते. आणि सतलज ही सिंधूची नदी असून उपनदी असून दक्षिणेकडील उपनदी आहे, म्हणजे सिंधूची दक्षिणेकडील उपनदी आहे. तर हे सुद्धा विधान करेक्ट आहे. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. ए आणि बी दोन्ही विधानं बरोबर आहेत. आता याबद्दल तुम्हाला मी जास्त या ठिकाणी परत सांगणार नाही. सिंधू नदीवर मी स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्याच्यावर आतापर्यंत 8 ते 10 प्रश्न विचारले आहेत एमपीएससीने या मागच्या 3 वर्षात. तर त्याचा एक स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला आहे, तो जाऊन बघा एकदा. त्याच्यामध्ये सिंधू नदी तुम्हाला एकदम डिटेल मी शिकवलेली आहे. तो व्हिडिओ बघा, 5-7-10 मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुमचा एक मार्क कन्फर्म होऊन जाईल. चला नेक्स्ट, खालील विधाने पहा बघा. प्रवरा आणि कुकडी या नद्यांदरम्यान स्थित डोंगर रांगांना हरिश्चंद्रगड डोंगर म्हणतात. बरोबर आहे, अगदी करेक्ट आहे हे विधान. बालाघाट पठारावरून मांजरा नदी वाहते. बरोबर आहे, मराठवाड्यात बालाघाट पठारावरून मांजरा नदीचा उगम झालेला आहे. तापी आणि गोदावरी नदी खोऱ्या दरम्यान सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहेत. बरोबर आहे. म्हणजे अ, ब, क तिन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे वरील सर्व विधानं बरोबर आहेत.
आता या प्रश्नाचं जर आपण विश्लेषण पाहायचं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रश्नाचं थोडंसं विश्लेषण मी तुम्हाला करून देतो. या प्रश्नाचं विश्लेषण असं होतं, इकडे लक्ष द्या. तर बघा, ही आपली वरती एक पर्वत आहे, तो म्हणजे विंध्य पर्वत. खाली एक आहे सातपुडा पर्वत. त्यानंतर सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, बालाघाट आणि शंभू महादेव अशा डोंगर रांगा आहेत बघा. ही सातमाळा, मी एक शॉर्टकट नाव देतो, ही अजिंठा, त्यानंतर इथं हरिश्चंद्र, बालाघाट, ओके, आणि इकडे आहे तुमची शंभू महादेव डोंगर रांग. ओके, सो अशा ह्या डोंगर रांगा आहेत आणि याच्यावरच या डोंगर रांगांवर आतापर्यंत कमीत कमी 50 प्रश्न आलेले असतील आणि दरवर्षी एक प्रश्न कंपल्सरी या रांगांवर असतो. आता प्रॉब्लेम इथं असा आहे, जर तुम्ही मागचं विधान व्यवस्थित बघितलं बघा, तर या विधानामध्ये पहिलं विधान बघा, प्रवरा आणि कुकडी नद्या दरम्यान हरिश्चंद्रगड डोंगर आहे. आता इथं कन्फ्युजन लोकांना झालं की सर इथं तर बघा, या सातपुडामधून उगम पावणारी नर्मदा नदी, त्यानंतर इथूनच उगम पावणारी तापी नदी, या दोघांमध्ये सातपुडा पर्वत आहे. त्यानंतर तापी आणि गोदावरी नदी बघा, इकडं गोदावरी नदी इकडून जाते. या दोघांमध्ये सातमाळा, अजिंठा आणि तापी नदींमध्ये हा पर्वत आहे. गोदावरी आणि इकडं भीमा बघा, भीमा, आणि इकडे शेवटी आहे तुमची कृष्णा. आता या नद्यांचं पाण्याचं विभाजन या डोंगर रांगांमुळे झालंय आणि बरोबर त्याच्यावरच आपल्याला प्रश्न येतो. बरोबर, याच टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग आपण इथं बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की या डोंगर रांगांवर खूप सारे प्रश्न आलेले आहेत. यावर सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ घेणार आहे भविष्यात, फक्त या डोंगर रांगांवरचे प्रश्न, की आतापर्यंत आयोगाने किती यावर फोकस केलेला आहे मी तुम्हाला दाखवून देईल. तर हे तिघही विधानं कसे बरोबर आहेत. मग बघा, आता गोदावरीची नदी आहे प्रवरा आणि कुकडी ही भीमेची उपनदी आहे. मग भीमेची वरची उत्तरेकडची नदी आहे कुकडी आणि गोदावरीची दक्षिणेकडची नदी आहे प्रवरा. या दोघांमध्ये काय येईल मग, हरिश्चंद्र, बालाघाट डोंगर येईल ना, म्हणून ते विधान पण बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तिघही विधानं आपली बरोबर आहेत. तर याबद्दल तर डिटेल मी पुढे घेणार आहे व्हिडिओ, म्हणून मी तुम्हाला इथं अजून जास्त एक्सप्लेन करत नाही. चला नेक्स्ट, एकनथ वड्या, समनत वड्या, परिवलित वड्या, प्रतिवलित वड्या. आता बऱ्याच जणांना वड्या वड्या काय आलं सर हे, तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हा जॉग्राफीचा फोल्डचा एक पार्ट आहे, फोल्ड आणि फॉल्ट. तर हे फोल्डचे प्रकार आहेत, म्हणजे वड्यांचे हे प्रकार आहेत. म्हणजे जे वली पर्वत बनतात, ते वली पर्वत बनत असताना अँटिक्लाइन, सिंक्लाइन, अँटिक्लायरोरियम, सिंक्लॉनेरियम असे हे मुद्दे आपल्याला यामध्ये बघायला भेटतात. मग आता एकनथ वड्या म्हणजे काय, ज्या वडीची एक भुजा मंद आणि दुसरी भुजा लंब होते. म्हणजे एक भुजा अशी लंब होते आणि एक भुजा अशी बघा सरळ आहे बघा अशी, मग याला एकनथ वडी म्हणतो आपण. एकनथ आहे ना, एकच लंबवत आहे, दुसरी एकदम मंद झालेली आहे, तर याला एकनथ वडी म्हणतो. म्हणजे अ च 3. मग अ च 3 असणारा एकमेव ऑप्शन आहे तो म्हणजे 3 नंबरचा. आपलं डायरेक्ट उत्तर निघतं इथं. पण माहित पाहिजे ना, किंवा यात सोपं वेवड्या वड्या आहेत पण कन्फ्युजन करणार आहेत, त्यामुळे हे प्रश्न खूप अनालिटिकल आहे. समनत वड्या म्हणजे काय, ज्याच्यात दोन्ही, आता समनत वरून पण तुम्ही काढू शकता, दोन्ही भुजा समांतर पण एका बाजूला झुकलेला, याच्यावरून पण तुम्ही उत्तर काढू शकता. पण इथं पण समांतर आहे, पण इथं समांतर असणाऱ्या कोणत्या आहेत, तर लक्षात राहू द्या, ब च 1 आहे तर क च 4 आहे, कारण दोन्ही भुजा समांतर पण भूपृष्ठाला समांतर आहेत. आणि द च आहे 3, 2, एक भुजा दुसऱ्या भुजेवर उलटलेली आहे. परिवलित म्हणजे एका भुजेवर दुसरी भुजा. आता हे कसं समजेल, तर या समजण्यासाठी तुम्हाला जरा आकृत्यांचा खेळ दाखवतो मी. हे याच्यावरूनच समजू शकतो. तुमचा अभ्यास तुम्ही केला असेल, आकृत्यांचा अभ्यासाशिवाय तुमचं हे उत्तर निघूच शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. बघा मग, सममित वड्या, असममित वड्या. मग सममित वड्या म्हणजे बघा, दोघीही आपल्याला सारखा अँगल दिसतोय. असममित म्हणजे बघा थोडी असिमेट्री, म्हणजे असिमेट्री म्हणू शकता, सिमेट्री आणि असिमेट्री. हे थोडंसं कललेलं आहे बघा, एक बाजू थोडी काय मंद उताराची, एक बाजू झुकलेली, आणि एक नथ बघा. मग एक नथ आपण आताच बघितलं बघा, एक भुजा मंद, एक भुजा अगदी लंबवत. दुसरी भुजा बघा समनत वड्या. समनत म्हणजे काय, दोन्ही झुकलेल्या आहेत, पूर्णपणे दिसत आहेत आपल्याला. त्यानंतर परिवलित बघा, हे अशा पद्धतीने परिवलित झालेली आहे. आणि हे बघा प्रतिवलित म्हणजे काय,
जमिनीच्या दिशेने भुजा उलटी झालेली आहे बघा या ठिकाणी, ही भुजा उलटी झालेली आहे. सो हे फोल्डचे प्रकार. आणि पंखाकार फोल्ड बघा, या पद्धतीने पंखाकार फोल्ड झालाय. विखंडित आहे म्हणजे काय, इथं वडीच तुटली, ग्रीवा म्हणतात याला, म्हणजे इथं ब्रेक झाले. या ज्या वड्या आहेत या डायरेक्ट एवढ्या फोल्ड झाल्या की डायरेक्ट ब्रेक झाल्या, दोघी एकमेकांच्या बाजूने आलेल्या आहेत. सो अशा पद्धतीच्या वड्यांना आपण फोल्डचे प्रकार म्हणतो. यांना काय म्हणतो, फोल्डचे प्रकार. आणि आयोगाने बरोबर टिपिकल याच्यावर प्रश्न विचारला. हा जिओमॉर्फोलॉजीचा पार्ट आहे. डिटेल मध्ये आपण पुढे जेव्हा वर्ल्ड जिओग्राफी घेणार तेव्हा घेईल मी. त्यानंतर खालीलपैकी कोणती विधाने भाबर मैदानाबाबत बरोबर आहेत. बघा, भाबर मैदान, भात भांग खा, याची ट्रिक सांगेल मी तुम्हाला पुढे. तर बघा, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे छोट्या नद्या अदृश्य होतात. भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त आहे. आता बघा, सच्छिद्रता मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे छोट्या नद्या गायब होतात, हे विधान बरोबर आहे. बट भाबरपट्टा पिकांसाठी उपयुक्त नाहीये. सांगेल मी तुम्हाला का नाहीये. त्यानंतर भाबरपट्ट्यात वास्तव्य करणारे लोक पशुपालन करणारे गुजर आहेत, हे एकदम करेक्ट आहे. म्हणजे ए आणि सी करेक्ट आहे, म्हणून याचं उत्तर आहे 3 क्रमांकाचं. ए आणि सी याचं राईट आन्सर आहे. मग आता ह्याचं आन्सर राईट कसं आहे त्याबद्दल थोडस बघूया. बघा, भाबर शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी जम्मू ते आसाम पर्यंत पसरलेला हा पट्टा आहे. सिंधू नदी ते तिस्ता नदी असा तो पसरलेला आहे. भाबर म्हणजे काय, जाड भरड स्वरूपाचा गाळ, म्हणजे दगड गोटे, जाड भरड गोटे, दगड गोट्यांचा भाग, म्हणजे जास्त यात बारीक माती नाहीये, जाड भरड माती आहे. सच्छिद्र असतात, पॉर्पस आहेत, म्हणजे काय, याच्यात पाण्याचे प्रवाह लुप्त होतात. त्यानंतर रुंदी 8 ते 16 किलोमीटर आहे, कृषीसाठी उपयुक्त नाही. बघा, हे आपलं दुसरं वाक्य, हे आपलं पहिलं वाक्य. मोठे झाडे टिकाव धरू शकतात, गुरे पालन करणारे गुजर रहिवासी असतात. बघा, हे तिसरे विधान, हे तिसरे विधान. त्यानंतर उपोष्ण वने, चीर, पाईन, साल या ठिकाणी आढळून येतात. अशा पद्धतीने भाबरपट्ट्याची हे वैशिष्ट्य आहेत. मग आपल्याला आयोग वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारू शकतो. मी थोडक्यात सांगतो. बघा, कशा पद्धतीने आपल्या उत्तर भारतीय मैदानाचं कालावधी आणि स्वरूपानुसार प्रकार पडतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, भौगोलिक. आता बघा, मी 4 प्रकार, आता खरं तर 5वा पाडून देऊ चला. मग पहिला आहे आपला भाबर, दुसरा आहे आपला तराई, तिसरा आहे आपला तो म्हणजे भांगर किंवा बांगर, आणि चौथा आहे आपला खादर, आणि 5वा आहे आपला त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा. हा नद्यांजवळ असतो. मग बघा, भाबर, भाबर म्हणजे काय, जाड भरड दगड गोट्यांचा प्रदेश. तराई म्हणजे काय, बारीक गाळ, चिकन मातीचा प्रदेश. तरचा अर्थ होतो ओल्या मातीचा प्रदेश, दलदलीचा प्रदेश. तराई, जे प्रवाह इथं लुप्त झालेले असतात ते इथं जिवंत होतात तराईमध्ये. त्यानंतर भांगर म्हणजे काय, जुना गाळ, आणि खादर म्हणजे काय, नवा गाळ, म्हणजे नदीचा नवीन किनारा, हा नदीचा जुना किनारा. आणि शेवटचा आहे आपला त्रिभुज प्रदेश. अशा पद्धतीने मैदान हा उत्तर ते दक्षिण असं हे आपलं मैदान पसरलेलं आहे, असं आपण याला म्हणू शकतो. आणि याच्यावर आपल्याला प्रश्न येतात. सो भात भांग खा, याची ट्रिक्स लक्षात ठेवायचे. भात भांग खा, ओके. भाबर, तराई, भांगर आणि खादर. सो अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, चलो नेक्स्ट. महाराष्ट्राच्या शेती संदर्भात विधाने पहा. मृदाधूप ही शेती पुढील एक गंभीर समस्या नाही. आता बघा, मृदाधूप ही शेती पुढील गंभीर समस्या नाही, चुकीचं आहे. आता मराठवाड्यामध्ये एवढा पाऊस झाला की तिथं अक्षरशः म्हणजे आपण बघू शकतो की अख्खेच शेतीचे शेती वाहून गेले. आणि जेव्हा जेव्हा जिथं जिथं अचानक अवकाळी पाऊस येतो, नद्यांच्या काठावर जिथं जिथं पूर येतात, तिथं तिथं मृदेची धूप खूप मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की ही गंभीर समस्या नाहीये, ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे हे विधान सरासर चुकीचं आहे. नदीपूर, जंगलतोड, अनिर्बंध चराई यामुळे जमिनीची धूप होते, बरोबर आहे, यामुळेच तर जमिनीची धूप होते ना. त्यानंतर अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनी क्षारयुक्त होत आहेत, अगदी करेक्ट आहे. तुम्ही यासाठी पंजाबचे एक्झाम्पल घेऊ शकतात. पंजाबमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होत आहे की या जलसिंचनमुळे नदी काय होत आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर क्षारयुक्त होत जात आहेत. सो इथं आपण हा मुद्दा बघू शकतो. म्हणून ब आणि क हे आन्सर आपलं करेक्ट आहे, म्हणजे क्रमांक 1 चा ऑप्शन आपलं बरोबर आहे. तुम्ही इलिमिनेशन पद्धतीने सुद्धा हा उत्तर काढू शकता त्याचं. बघा, जिथं जिथं ए आहे
जिथं जिथं ए आहे ते सगळे उत्तर या ठिकाणी चुकलेले आहे. आता बघा ए बी सी बरोबर आहेत पण हे बरोबर नाहीत असं गुगली आहे. पण बघा ए तर बरोबर नाहीच आहे, म्हणजे इथं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं तुम्हाला या चौथ्या ऑप्शन मध्ये. पण बी आणि सी बरोबर आहेत, त्यामुळे कन्फ्युजन होण्याचं काही काम नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन. राखीव जीवावरण जीवमंडळानुसार सीमांकित करतात. म्हणजे आता जीवावरण क्षेत्र मॅन अँड बायोस्फिअर रिझर्व असं यांना आपण म्हणतो, म्हणजे जीवावरण राखीव क्षेत्र असं म्हणू शकतो. तर याचा मध्यवर्ती भाग असतो ज्याला आपण गाभा म्हणतो, मग असतो बफर झोन, आणि मग असतो संक्रमण क्षेत्र. म्हणजे बाहेरचा जो भाग असतो त्याला संक्रमण भाग म्हणतात. म्हणजे आपण या पद्धतीने याला बघू शकतो बघा, या पद्धतीने हा जो मधला भाग आहे हा आहे आपला गाभा क्षेत्र. ओके, हा आहे बफर झोन आणि हा आहे तुमचा संक्रमण क्षेत्र. सो अशा पद्धतीने याचं उत्तर. हे बाकीचं बघा सूक्ष्म पर्यावरणीय भाग, सूक्ष्म पर्यावरणीय, याच्यावरून तुम्हाला इलिमिनेशन करून टाकायचं होतं, बाकी करायची गरजच नव्हती. एवढ्याच टॉपिक वरून तुमचा हा प्रश्न सरळ पर्याय कट केला तरी उत्तर निघतं. बघा या पद्धतीने तुम्हाला तुमच्या समोर आकृती पण दिलेली आहे बघा, ही आकृती बघा, या ठिकाणी तुम्हाला इथं या ठिकाणी ही ट्रान्झिशन झोन आहे, जिथं काय काय करू शकतो ट्रान्झिशन झोन मध्ये. ट्रान्झिशन झोन मध्ये आपल्याला पूर्णतः सर्वात बाहेरील भाग आहे वसाहती, शेती, बाकीच्या सगळ्या गोष्टी करता येतात. इथं जे काही वनांचं जे वेचायला जातात किंवा काहीतरी वनांसंदर्भी कामं करतात ते सगळे कामं करता येतात इथं बाहेरच्या झोन मध्ये, ट्रान्झिशन झोन मध्ये. पण दुसरा जो झोन आहे त्याला आपण म्हणतो बफर झोन. बफर झोन मध्ये फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंट होऊ शकतं, इको टुरिझम होऊ शकतं किंवा पर्यावरणाचं शिक्षण केलं जाऊ शकतं. आणि गाभा क्षेत्र हा राखीव असतो, म्हणजे हा पूर्णपणे तुम्ही बघा या गाभा क्षेत्रामध्ये फक्त प्राण्यांचं अस्तित्व असतं, त्यामुळे मानवी हस्तक्षेप इथं निषिद्ध आहे. इथं काही प्रजाती असतात, काही जाती असतात, काही वनस्पती असतात, यांचं पूर्ण रक्षण या ठिकाणी केलं जातं. त्यामुळे या भागात लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एंट्री करता येत नाही डायरेक्टली. चला तिसरा मुद्दा, पुढचा क्वेश्चन, योग्य जोड्या शोधा. आता आपल्याला इथं थोडासा हा प्रश्न आहे ना जरा गुगली म्हणजे कन्फ्युजन करणार आहे. बऱ्याच जणांना हा प्रश्न कन्फ्युज केला होता. त्यांना वाटलं हे काय असं तिघांची एकत्र जोडी लावायची, काय करायचंय नेमकं, काहींना उमजलंच नाही. आयोगाचा पॅटर्न बऱ्याचदा गुगली मारून देतो, तशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता आणि बऱ्याच जणांना गोंधळ उडला. सोपा आहे प्रश्न एकदम सोपा आहे, पण गुगली. मग कसं बघा, आता टिहरी धरण आहे. आता टिहरी धरण हे कावेरी नदीवर आहे का? नाही. हे जम्मू काश्मीर मध्ये आहे का? आहे. एवढं तर निश्चित आहे. पण मग जोडी जुळत नाही ना. पण तसं नाही, पण टिहरीचं भगीरथी नदी 2 बरोबर, टिहरी जलविद्युत प्रकल्प भगीरथी नदीवर आहे. हा कोणत्या राज्यामध्ये? तर उत्तराखंडमध्ये. जम्मू काश्मीर पण नाही. बरोबर बघा, टिहरी, भगीरथी आणि उत्तराखंड. म्हणजे काय, ए 2 आणि 3 असं उत्तर यायला पाहिजे. बघा ए 2 आणि 3 उत्तरच नाही, इथं ऑप्शनच नाही असा, म्हणजे हे आपलं उत्तर नाही येणार. मग दलहस्ती प्रकल्प. आता दलहस्तीचं बघून घेऊया. दुलहस्ती म्हटलंय, दलहस्ती प्रकल्प म्हणतो. हा चिनाब नदीवर आहे बघा, आणि हा येतो तुमचा जम्मू आणि काश्मीर मध्ये बघा. ओके, आता मी कनेक्शन जोडतो वाटलं तर तुम्हाला समजण्यासाठी. ओके, हे कनेक्शन असं असं होतं. ओके, म्हणजे बघा दलहस्ती, चिनाब आणि जम्मू काश्मीर असं पाहिजे होतं. म्हणजे बी 4-1 ऑप्शन आहे का? नाहीये. त्यानंतर शिवसमुद्रम धरण. हा, आता मी सांगेल उत्तर कोणतं आहे, मी अजून लगेच तुम्हाला उत्तर सांगणार आहे. शिवसमुद्रम धरण कोणत्या नदीवर आहे? तर कावेरी नदीवर आहे. म्हणजे 1 C1 आणि कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक राज्यामध्ये. म्हणजे 4 C1-4 असं ऑप्शन आहे का? आहे. हे बघा आपलं उत्तर आलं C1-4, म्हणजे तिघही जोड्या जुळतायत. आणि चौथा बघून घेऊया, राणा प्रताप सागर. राणा प्रताप सागर डी, ते आहे चंबळ नदीवर आणि ते आहे राजस्थान. म्हणजे बघा ऑप्शन मध्ये डी 3 आणि 2 पाहिजे. आता डी 3 आणि 2 असा ऑप्शन नाहीच आहे, म्हणून या पद्धतीचं उत्तर काढायचं आहे. सगळ्या जिल्ह्यांचे हे नद्या आणि धरणं आपल्याला माहित असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न येऊन जातो. चला नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. घुमटाकार पठार, ज्वालामुखी पठार, सोपानकार पठार आणि गिरिपाद पठार. आता भारतातली पठार विचारली, जगाची विचारून झाली. मागच्या 2-3 वर्षांमध्ये आपण जगाच्या पठारांचा अभ्यास केलेला आहे.
तर आता भारताच्या पठारांवरचा हा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचं पठार आहे. आता एवढं तर आपल्याला माहिती आहे की ज्वालामुखीचं पठार हे आपलं दख्खनचं पठार आहे. म्हणजे ब चं उत्तर 1 आहे. आता ब चं उत्तर 1 आहे म्हटल्यावर एकमेव ऑप्शन आहे की ज्याचं उत्तर आपल्याला डायरेक्ट निघतं. आता पोरं या प्रश्नावर एवढा विचार करत बसतात, अरे कसं काढू बाबा, मला तर फक्त एकच माहिती. अरे एकच याच्यावरून जोडी निघते ना राजा, कशालाच बाकीचं बघत बसतोय. म्हणजेच ब च 1 निघालंय. आता इथं दुसरं असतं कन्फ्युजन करणार तर मग आपल्याला उत्तर निघालं असतं. बघा मग आता ब च 1 आहे, अ च काय आहे 3 आहे. घुमटाकार पठार कोणतं आहे? छोटा नागपूर पठार आहे. सोपानकार पठार कोणतं आहे? तर विंध्य पठार हे सोपानकार आहे. म्हणजे पायऱ्या पायऱ्यांचं ज्याला म्हणतो आपण. आणि गिरिपाद म्हणजे हे पण त्या टाइप मध्ये येतं. शिलाँग पठार हे गिरी म्हणजे जे उंचवट्यावर आहे, जसं की आपण म्हणू शकतो गारो खासी जैतिया या टेकड्या शिलाँग पठारावरच आहे. मेघालय पठारावरच आहे. म्हणजे ते गिरिपाद टाइप आहे. म्हणजे त्याच्या अवतीभोवती काय थोडेसे डोंगर रांग आहेत, पर्वत आहेत, असं आपण त्याला म्हणू शकतो. या पद्धतीने आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे. सो पठाराच्या प्रकारावरचा हा प्रश्न आहे, पण त्याचं उत्तर एका उत्तरवरून निघून जाते. त्यानंतर आपला शेवटचा प्रश्न बघा, खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न असते. करेक्ट आहे. दुसरा ऑप्शन आहे स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाण वेळ पद्धतीचा वापर केला जातो. हे पण बरोबर आहे. मग आता तुम्ही म्हणणार दोघीही विधानं याची बरोबर आहेत, म्हणजे ए आणि बी दोघीही विधानं बरोबर आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, नेमकं स्थानिक वेळ कशी काढतात आता तुम्हाला इथं थोडस सांगतो मी. स्थानिक वेळ कशी काढतात तर आपण बघूया. तर बघा, हे शून्य रेखावृत्त आहे, शून्य रेखावृत्त आहे बरोबर. या शून्य रेखावृत्ताला असे वर्तुळाकार पद्धतीने सगळे आपले रेखावृत्त येऊन भेटतायत, उभ्या रांगा लाईनी सॉरी. मग बघा, या उभ्या ज्या रेषा आहेत इकडं 180 पूर्व रेखावृत्त आहेत, सॉरी पश्चिम रेखावृत्त आहेत. 180 पश्चिम रेखावृत्त आहेत, 180 इकडं पण 180 पूर्व रेखावृत्त आहेत. बघा मग टोटल किती झाले तुमचे 180 प्लस 180, 360 अंश मध्ये आपली पृथ्वी पण फिरते आणि 360 रेखावृत्त आहेत. रेखावृत्ताचे प्रकार किती आहेत तर 360 रेखावृत्त आहे, सॉरी प्रकार म्हटलो मी, 360 रेखावृत्त आहेत. मग आता प्रत्येक रेखावृत्त ओलांडायला सूर्याला 4 मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजे एक रेखावृत्त ओलांडायला सूर्याला 4 मिनिटं लागतात. तर सूर्याला ओलांडायला 15 रेखावृत्त ओलांडायला त्याला 1 तासचा वेळ लागतो. 1 तास 15 रेखावृत्त ओलांडायला सूर्याला 1 तास वेळ लागतो. 1 ला 4 लागतो म्हणल्यावर आपण जर 15चा विचार केला तर 15 चोक 60 म्हणजे 1 तासचा वेळ जाईल. मग 15 जेवढे पण रेखावृत्त आहेत 15 अंशावर 15 अंशावर या अशा 24 प्रमाण वेळा आपण जगात पकडलेल्या आहेत. 24 प्रमाण वेळ म्हणजेच काय, आपण रेखावृत्तावरून आपली प्रमाण वेळ काढतो. आणि आता प्रत्येक देशाने हे 24 प्रमाण वेळा घेतल्या असं नाहीये. आता भारताने 82.5 घेतलंय, मधलं घेतलंय, पण कशावरून घेतलंय तर या उभ्या रेखावृत्तांवरून घेतलंय. म्हणून आपल्याला जो प्रश्न विचारलाय बघा, स्थानिक वेळेतील विसंगती दूर करण्यासाठी प्रमाणवेळ पद्धतीचा वापर केला जातो. पृथ्वीच्या परिवलनामुळे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ भिन्न भिन्न आहे. बरोबर आहे. प्रत्येक रेखावृत्तावरची स्थानिक वेळ बदलत जाणार आहे. ती पुढे असणार आहे किंवा मागे असणार आहे. इकडं ती प्लस असते, इकडं ती मायनस असते. कारण सूर्य हा नेहमी आपण म्हणतो पूर्वेकडे उगवतो, खरं तर उगवत नाही पण मानतो, कारण पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते म्हणून आपण तसं वाटतं आपल्याला. पण आपण बघतो की पूर्वेला वेळ पुढे जाते, पश्चिमेला वेळ मायनस होते. याबद्दलचं एक डिटेल व्हिडिओ मी पुढे जाऊन घेणार आहे. अक्षरवृत्त आणि रेखावृत्त मी पूर्ण सिरीज घेणार आहे विद्यार्थी मित्र, उगाचच मी तुम्हाला सांगत नाही. आपण पुढे जाऊन युट्यूबवर या पद्धतीच्या सगळ्या सिरीज आणणार आहे, ज्यामधून आपला भूगोल अगदी सोपा आणि सहज होऊन जाईल. आउट ऑफ मार्क्स आपल्याला या विषयामध्ये घेता येतील. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं निश्चित कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि ही सिरीज अशीच सुरू होईल. पुढच्या व्हिडिओसाठी निश्चितच आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा. या PDF साठी तुम्ही मला या नंबरवर व्हॉट्सअप करू शकता किंवा
आपल्या टेलिग्राम चॅनलला, ज्याची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याच्यात सुद्धा तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात आणि या PDF घेऊ शकतात. सो आजसाठी इथंच थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.